Welcome students. We were discussing the 12th topic from your syllabus, that is aldehydes, ketones and carboxylic acids. आपण मागच्या लेक्चरमध्ये अल्डेहाइड्स म्हणजे काय किंवा कीटोन्स म्हणजे काय आणि त्यांचं क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन कसं केलं हे बघितलं होतं. आणि आज आपण कार्बोक्सिलिक ॲसिड्सचं क्लासिफिकेशन जे हे क्लासिफिकेशन आपण बघणार आहे. आणि त्याच्याबरोबर आपण नॉमेनक्लेचर ऑफ दिस अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स हे जे आहे हे आपल्याला आज स्टडी करायचं आहे. ओके, आता आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये आपल्याला माहिती आहे की फंक्शनल ग्रुप जो आहे तो सी डबल बॉन्ड ओ अँड ओ एच. दिस इज द फंक्शनल ग्रुप इन केस ऑफ दिस कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ओके, आता या कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये तुम्हाला COOH हा फंक्शनल ग्रुप दिसतोय आणि depending upon the number of COOH groups present, these carboxylic acids are classified into monocarboxylic acids, okay, dicarboxylic acids, tricarboxylic acids, etc. Now, the word itself will tell you the meaning. Monocarboxylic acids. Mono means one, carboxyl means COOH group. Okay, so the acids which contain only one COOH group, they are called as monocarboxylic acids. Then dicarboxylic acids. Di means two, carboxylic means COOH group. So the acids which contain two COOH groups, they are called as dicarboxylic acids. And then tricarboxylic acids. Tri means three and carboxylic means COOH group. So the acids which contain three COOH groups, they are called as tricarboxylic acids. Okay, आणि आता मी यामध्ये अगदी आपल्याला माहितीतले एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स मी लिहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपण जेव्हा नॉमेनक्लेचर बघू त्यावेळेला आपण डिफरंट दिस कार्बोक्सिलिक ॲसिड जे ते आपण घेऊ आणि त्यांचं जे आहे ते नॉमेनक्लेचर कसं केलं जातं हे आपण बघणार आहे. ओके, आता मी मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये एक एक्झाम्पल घेतलं आहे, दॅट इज ॲसेटिक ॲसिड. ठीक आहे, ॲसेटिक ॲसिड हे एक्झाम्पल जे एक्झाम्पल घेतलं हे प्रत्येकाला माहिती आहे. ॲसेटिक ॲसिड इज CH3 C डबल बॉन्ड O आणि OH. ओके, सो दिस इज ॲसेटिक ॲसिड विच कंटेन्स COOH ॲज द फंक्शनल ग्रुप. ओके, आणि म्हणून ह्याला तुम्ही काय म्हटलं तर ॲसेटिक ॲसिड. आता याला ॲसेटिक ॲसिड का म्हटलंय ते आपण नॉमेनक्लेचरच्या वेळेला आपण हे स्टडी करणारच आहे. ओके, त्याच्यानंतर मग डायकार्बोक्सिलिक ॲसिड्स विच कंटेन टू COOH ग्रुप्स. आता हे देखील आपल्या ओळखीचं एक्झाम्पल घेतलंय, दॅट इज ऑक्झॅलिक ॲसिड. ऑक्झॅलिक ॲसिडमध्ये बाकी काही नाहीये, तर फक्त काय तर COOH ग्रुप्स हे जे हे दोन आहेत. सो दिस इज ऑक्झॅलिक ॲसिड विच इज अ डायकार्बोक्सिलिक ॲसिड बिकॉज इट कंटेन्स टू COOH ग्रुप्स. त्याच्यानंतर ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये मी उदाहरण घेतलेलं आहे, दॅट इज सायट्रिक ॲसिड, जे लिंबामध्ये असतं. लिंबाला जो आंबटपणा जो असतो तो आंबटपणा कोणामुळे येतो तर सायट्रिक ॲसिडमुळे येतो. आणि सायट्रिक ॲसिड इट कंटेन्स 6 कार्बन ॲटम्स. ह्यामध्ये 6 कार्बन ॲटम्स असतात. तुम्ही जर फॉर्म्युला बघितला तर तुमच्या लक्षात येईल CH2COOH, देन COH अँड COOH अँड देन CH2COOH. म्हणजे वरती आणि खाली CH2COOH आहे आणि मध्ये फक्त काय तर COOH आणि OH आहे. आता नंबर ऑफ कार्बन ॲटम्स मोजा, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे 6 कार्बन ॲटम्स आहेत. आणि COOH ग्रुप्स किती आहेत तर 1 2 आणि 3, हे 3 COOH ग्रुप आहेत. आणि म्हणून हे जे आहे हे ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड आहे विच इज नथिंग बट सायट्रिक ॲसिड. ह्याला आपण म्हणतो सायट्रिक ॲसिड विच इज अ ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड. सो दिस carboxylic acids are classified into monocarboxylic acid, dicarboxylic acid and tricarboxylic acid depending upon the number of COOH groups present in that particular acid. ठीक आहे, तर त्या पर्टिक्युलर ॲसिडमध्ये COOH ग्रुप्स किती आहेत त्याच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन जे आहे ते केलं आहे, तर मोनो, डाय, ट्राय एटसेट्रा. तर अशा पद्धतीने आपण यांचं क्लासिफिकेशन जे आहे हे क्लासिफिकेशन केलं. आता आपण काय करणार आहे तर वी आर गोइंग टू सी द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आता आपल्याला माहिती आहे की हा टॉपिक जो आहे तो काय आहे तर अल्डेहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे जर आपल्याला पॅटर्न प्रमाणे जायचं म्हटलं तर आपण पहिल्यांदा काय करणार तर अल्डेहाइड्सचं नॉमेनक्लेचर करू, नंतर कीटोन्सचं नॉमेनक्लेचर करू आणि त्याच्यानंतर मग कार्बोक्सिलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर जे ते नॉमेनक्लेचर करू. पण मी तसं न करता मी काय करणार आहे तर अगोदर कार्बोक्सिलिक ॲसिड्सचं नॉमेनक्लेचर जे ते नॉमेनक्लेचर करणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी अल्डेहाइड्सकडे जाईन आणि त्यानंतर मी कीटोन्सकडे जाईन. याचं कारण असं आहे तर
कार्बोक्सिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर करत असताना आपण ज्या गोष्टींचा वापर करणार आहोत, म्हणजे ज्या काही गोष्टी आपण शिकणार आहोत, तर त्यांचा रेफरन्स अल्डेहिड्स आणि कीटोन्समध्ये येणार आहे. आणि म्हणून अगोदर आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर जे त्या नॉमेनक्लेचर करू, हाऊ दिस कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर क्लासिफाईड, अँड देन बाय युझिंग दॅट पर्टिक्युलर नॉमेनक्लेचर वी विल कम टू अल्डेहिड्स अँड कीटोन्स. ओके, मग आता पहिल्यांदा आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर जे त्या नॉमेनक्लेचर करूया. Nomenclature of carboxylic acids. How the names to these carboxylic acids are given. त्यांना नावं जी ती नावं कशी द्यायची. आपल्याला माहिती आहे की there are two systems by which we can give names to carboxylic acids. One is common system, that is trivial system of nomenclature, and the second one is IUPAC system of nomenclature. ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल, then the common name, example, common name, and then the IUPAC name, UPAC system. Okay, IUPAC name. We will take different examples and we'll see how the names are given. आपण पहिले एक्झाम्पल अत्यंत सिंपल एक्झाम्पल घेऊ. H, then C, डबल बॉन्ड O आणि OH. पहिल्यांदा आपण असं करूया, मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड्स घेऊ आणि त्यांची नावं जी ती नावं आपण बघू. नंतर मग डायकार्बोक्सिलिक ऍसिड, नंतर मग ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड घेऊ जाऊ. HC डबल बॉन्ड O अँड OH. आता कॉमन सिस्टीम मध्ये याला नाव जे आहे हे नाव कसे दिले, तर लक्षात घ्या, कॉमन सिस्टीम मध्ये नाव देत असताना त्याचं ओरिजिन जे आहे ते ओरिजिन बघितलं गेलं आणि त्या ओरिजिनचा वापर जो आहे तो वापर नाव देत असताना केलेला आहे. ठीक आहे, आता हे जे ऍसिड जे आहे HCOOH, हे जे ऍसिड जे आहे इट वॉज फाउंड इन अँट, मुंगीमध्ये जे आहे हे ऍसिड जे हे ऍसिड सापडलेलं होतं. आणि ग्रीकमध्ये मुंगी जे आहे त्याला म्हणतात फॉर्मायका. ठीक आहे, सो फॉर्मायका इज नथिंग बट द अँट, मुंगी. आणि आपल्याला मुंगी चावल्यानंतर आपल्याला जे इरिटेशन जे होतं ते कशामुळं, तर मुंगी आपल्या शरीरामध्ये हे ऍसिड जे हे ऍसिड सोडते आणि त्यामुळे आपल्याला इरिटेशन जे ते इरिटेशन होतं. मग द ग्रीक वर्ड फॉर्मायका इज नथिंग बट अँट. ठीक आहे, मग आता अँट मध्ये हे ऍसिड असतं आणि म्हणून याला म्हटलं फॉर्मिक ऍसिड. ओके, सो दिस इज कॉल्ड एज फॉर्मिक ऍसिड because it is present in ant, so it is called as formic acid. म्हणजे त्याचं ओरिजिन काय आहे ते ओरिजिन बघितलं आणि त्या ओरिजिनवर त्याचं नाव जे आहे ते नाव दिलेलं आहे. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की युपॅक सिस्टीम मध्ये आपण काय करतो, द कंपाऊंड इज कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ओके, द कंपाऊंड इज कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मग समजा तुम्ही अल्केन घेतलं आणि अल्केन मधून जर समजा तुम्ही ई काढून टाकलं, अल्केन जो आहे तो अल्केन मधून जर तुम्ही ई काढून टाकला आणि त्या ठिकाणी तुम्ही OIC ऍसिड हा जर शब्द समजा तुम्ही टाकला तर नाव होईल अल्कॅनोइक ऍसिड. अल्कॅनोइक ऍसिड. So in the UPAC system these carboxylic acids are called as alkanoic acids. त्यांना काय म्हणतात, अल्कॅनोइक ऍसिड्स. आता हे जे आहे युपॅक सिस्टीम मध्ये याचं नाव काय होईल, तर काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. इथे एक कार्बन ॲटम आहे आणि एक कार्बन ॲटम असलेलं अल्केन जे आहे ते कोण आहे, तर मिथेन. मग मिथेन मधून ई काढून टाका आणि पुढे OIC ऍसिड जे आहे ते ऍसिड जोडा. म्हणजे नाव काय होईल बघा, METHANOIC, methanoic acid. So this formic acid is also called as methanoic acid. त्यालाच काय म्हणतात, तर methanoic acid because it contains one carbon atom. ठीक आहे, so formic acid or HCOH is methanoic acid. So common name is formic acid and the UPAC name is methanoic acid. Okay, आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पल, मी काय करतोय, फक्त एक कार्बन ॲटम जो आहे तो एक कार्बन ॲटम वाढवतोय, CH3COOH. ठीक आहे, आता याचं नाव जे आहे हे तुम्हाला माहिती आहे की याचं नाव काय आहे, तर ऍसेटिक ऍसिड. पण आता हे ऍसिटिक ऍसिड नाव कसं आलं, तर ऍसेटम, ACETUM, ऍसेटम म्हणजे व्हिनेगार. तुम्हाला व्हिनेगार सगळ्यांना माहिती आहे,
आपण विनेगर जे आहे ते विनेगर आपण वापरतो स्वयंपाकामध्ये. विनेगर जे आंबटपणा येण्यासाठी, किंवा आपण सॉस वगैरे जर टोमॅटो सॉस वगैरे जर करायचा असेल तर टोमॅटो सॉससाठी आपण विनेगरचा आहे तर विनेगरचा वापर जो आहे तो वापर करतो. मग ॲसेटम म्हणजे काय तर विनेगर. आणि ॲसेटम किंवा विनेगरमध्ये हे ॲसिड असतं आणि म्हणून याला म्हणतात ॲसेटिक ॲसिड. ओके, सो दिस इज कॉल्ड एज ॲसेटिक ॲसिड बिकॉज इट इज प्रेझेंट इन ॲसेटम अँड दॅट इज नथिंग बट विनेगर. ओके, मग याला काय म्हटलं तर ॲसेटिक ॲसिड. आणि आता युपॅक सिस्टीममध्ये याचं नाव काय होईल तर काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. 1 आणि 2 2 कार्बन ॲटम आहेत. मग 2 कार्बन ॲटम आहेत म्हणजे अल्केन जो आहे तो अल्केन कोण असेल तर इथेन असेल. मग इथेन मधून ई काढून टाका, उरलं काय ETHAN आणि पुढं OIC ॲसिड जोडा, नाव काय होईल ethanoic acid. So acetic acid is also called as ethanoic acid in the UPAC system, while in the common system it is called as acetic acid. Okay, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 CH3. आता तुमच्या लक्षात आलं असेल मी प्रत्येक वेळेला एक एक कार्बन ॲटम जो आहे तो एक एक कार्बन ॲटम वाढवतोय. ओके, CH3 CH2 COOH. आता याचं नाव काय, याच्यामध्ये कार्बन ॲटम किती दिसत आहेत तर 3 कार्बन ॲटम दिसत आहेत. आता लक्षात घ्या ॲलिफॅटिक मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड्स. ओके, ॲलिफॅटिक मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड्स आर ऑल्सो कॉल्ड एज फॅटी ॲसिड्स. त्यांना काय म्हणतात तर फॅटी ॲसिड्स असं देखील म्हणतात. बिकॉज दे आर प्रेझेंट इन फॅट्स ऑर ऑइल्स. ऑइल्समध्ये किंवा फॅट्समध्ये हे जे आहे हे असतात. आणि द हायर कार्बोक्सिलिक ॲसिड्स विच कंटेन 4 कार्बन ॲटम्स अँड मोर दॅन 4 कार्बन ॲटम्स दे आर प्रेझेंट इन ऑइल्स अँड फॅट्स. ऑइल्स आणि फॅट्समध्ये तुम्हाला हायर कार्बोक्सिलिक ॲसिड्स की ज्यांच्यामध्ये कार्बन ॲटमची संख्या जी आहे ही 3 पेक्षा जास्त असते तर ते जे आहेत हे ते कार्बोक्सिलिक ॲसिड जे ते ऑइल्स आणि फॅट्समध्ये असतात. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये किती कार्बन ॲटम बघा तर 3 कार्बन ॲटम आहेत. ओके, आता 3 कार्बन ॲटम म्हणजे काय तर याच्यात तुम्ही पुढे गेलात तर चौथा कार्बन ॲटम येणार आणि चौथा कार्बन ॲटम जर आला तर मग ते जे आहे ते ऑइल किंवा फॅटमध्ये असणार आहे. ओके, पण 3 कार्बन ॲटम वाला जे आहे ते तुम्हाला ऑइल किंवा फॅटमध्ये तुम्हाला मिळणार नाही. अँड द वर्ड प्रोपियोना PROPIONA, the word propiona means before oil or before fat. Before oil or fat म्हणजे ऑइल किंवा फॅटच्या अगोदर येणारा जे आहे त्याला शब्द आहे प्रोपियोना. मग हे जे आहे हे 3 कार्बन ॲटम असल्यामुळं ते ऑइल किंवा फॅटच्या अगोदर येतं आणि म्हणून त्याचं नाव जे आहे ते नाव आहे PROPIONIC ॲसिड. दॅट इज प्रोपियोनिक ॲसिड. याला काय म्हणतात तर प्रोपियोनिक PROPIONIC प्रोपियोनिक ॲसिड. स्पेलिंग चेक करा PROPIONIC प्रोपियोनिक ॲसिड. सो इट कम्स बिफोर ऑइल और बिफोर फॅट, देअरफॉर दिस इज कॉल्ड एज प्रोपियोनिक ॲसिड. ह्याला काय म्हणतात तर प्रोपियोनिक ॲसिड असं देखील म्हणतात. आता युपॅक सिस्टीममध्ये आपल्याला माहिती आहे की युपॅक सिस्टीममध्ये आपण काय केलंय द कंपाऊंड इज कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आता किती कार्बन ॲटम बघा 1 2 आणि 3 कार्बन ॲटम आहेत म्हणजे दिस इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोपेन. हे प्रोपेनचं डेरिव्हेटिव्ह आहे. सो PROPAN आणि पुढं मग काय जोडायचं OIC ॲसिड. आता नाव बघा प्रोपॅनोइक ॲसिड. अँड नाव लुक ॲट these 2 names. This is propionic acid. ठीक आहे, प्रोपियोनिक अँड दिस इज प्रोपॅनोइक ॲसिड. स्पेलिंग मध्ये चेंज आहे PROPIONIC प्रोपियोनिक. स्पेलिंग काळजीपूर्वक बघा PROPIONIC प्रोपियोनिक आणि इथं PROPANOIC प्रोपॅनोइक म्हणजे इथं स्पेलिंग मध्ये चेंज आहे. प्रोपियोनिक ॲसिड इज ऑल्सो कॉल्ड एज प्रोपॅनोइक ॲसिड. त्यालाच काय म्हणतात तर प्रोपॅनोइक ॲसिड. तर युपॅक सिस्टीममध्ये त्याला म्हणतात प्रोपॅनोइक ॲसिड आणि कॉमन सिस्टीममध्ये म्हणतात प्रोपियोनिक ॲसिड. आणि हा प्रोपियोनिक शब्द कशामुळे आला
तर प्रोपियोना म्हणजे बिफोर फॅट और बिफोर ऑइल. ओके. आता पुढचं एक्झाम्पल नंबर 4, CH3. तुम्हाला आता लक्षात आलं असेल मी काय करतोय, फक्त एक एक कार्बन ॲटम जो आहे तो एक एक कार्बन ॲटम वाढवत चाललेलो आहे. ठीक आहे. आता इथे किती कार्बन ॲटम झाले बघा, तर 4 कार्बन ॲटम झाले. आणि 4 कार्बन ॲटम झाले याचा अर्थ हे जे ऍसिड जे आहे ते तुम्हाला ऑइल किंवा फॅट मध्ये सापडणार आहे. ओके. मग आता बटर मध्ये किंवा लोणी आपण जे म्हणतो, ठीक आहे, बटर किंवा लोण्यामध्ये हे ऍसिड जे हे ऍसिड असतं आणि ह्याला म्हणतात, बटर किंवा लोण्याला म्हणतात ब्यूटायरम, BUTYRUM. सो ब्यूटायरम इज ऑइल और फॅट और बटर. ठीक आहे. बटरला शब्द कोणता आहे, तर ब्यूटायरम, BUTYRUM. आणि म्हणून याचं नाव झालं BUTYRIC, ब्यूटॅरिक ऍसिड. ओके. सो दिस इज कॉल्ड एज ब्यूटॅरिक ऍसिड. याला म्हणतात ब्यूटॅरिक ऍसिड बिकॉज द वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड ब्यूटायरम विच इज नथिंग बट ऑइल और फॅट और बटर. ठीक आहे. आणि आता युपॅक सिस्टीम मध्ये काय नाव होईल बघा. टोटल कार्बन ॲटम किती आहेत, ते 4 कार्बन ॲटम्स आहेत. म्हणजे 4 कार्बन ॲटम्स अल्केन कोण, तर ब्यूटेन, BUTAN. आणि पुढे जोडायचं OIC ऍसिड. आणि याचं नाव काय होईल, तर ब्यूटॅनोइक ऍसिड. सो ब्यूटॅरिक ऍसिड इज ऑल्सो कॉल्ड एज ब्यूटॅनोइक ऍसिड. ओके. आता तुमच्या लक्षात आलं असेल मी हे क्लासिफिकेशन जे आहे किंवा हे नॉमेनक्लेचर जे आहे हे नॉमेनक्लेचर मी का घेतलं, तर ह्याच्यामध्ये जी नावं दिलेली आहेत, कॉमन सिस्टीममध्ये जी नावं वापरलेली आहेत, तर ते जे आहे त्यांचं ओरिजिन कोणतं आहे, त्या ओरिजिनवरनं ती नावं ठरलेली आहेत. आणि मग तोच जे आहे ते अल्डिहाइड्स मध्ये तुम्हाला तशाच पद्धतीची नावं ती नावं तुम्हाला दिसणार आहेत. म्हणजे यू हॅव टू see the name of the acid and from that particular acid you have to give name to aldehydes or ketones. ओके. आणि म्हणून मी पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर जे ते नॉमेनक्लेचर घेतलं. आता मी काय करतो, तर CH3 then CH3 and then COOH. ठीक आहे. 1, 2, 3 आणि 4 पुन्हा 4 कार्बन ॲटम्स मी घेतलेले आहेत. म्हणजे मी काय केलं होतं, तर ब्यूटॅरिक ऍसिड जे आहे ते ब्यूटॅरिक ऍसिडच मी घेतलेलं आहे 4 कार्बन ॲटम असलेलं. फक्त मी काय केलेलं आहे ते इथं बघा, तर 2 नंबरच्या कार्बन ॲटमला मी मिथाइल ग्रुप लिहिलेला आहे. ओके. कार्बन ॲटम नंबर 2 ला मी मिथाइल ग्रुप आणलाय. मग कार्बन ॲटम नंबर 2 ला ज्यावेळेला मिथाइल ग्रुप येतो त्यावेळेला आपण शब्द जो वापरतो तो शब्द आयसो हा शब्द असतो. ठीक आहे. त्यामुळं याचं नाव काय होईल, तर आयसो. आणि मग पुढे आपल्याला माहिती आहे की पुढे काय आपण जोडणार, ब्यूटॅरिक ऍसिड. सो दिस इज आयसो ब्यूटॅरिक ऍसिड. आणि आता युपॅक सिस्टीम मध्ये, IUPAC सिस्टीम मध्ये नाव काय होईल, तर लक्षात ठेवा युपॅक सिस्टीम मध्ये ज्यावेळेला कार्बन संख्या वाढते त्यावेळेला आपण काय करतो, तर नंबर्स करतो. ठीक आहे. आता इथं देखील तुम्हाला हे दिसतंय की एखादा सबस्टिट्यूएंट जो आहे तो सबस्टिट्यूएंट आलेला आहे किंवा इथं तुम्हाला ब्रँचिंग जे आहे ते ब्रँचिंग आलेलं आहे. ठीक आहे. नंबरिंग केलं मी COH पासून, कारण COH ला प्रेफरन्स जो आहे तो प्रेफरन्स आपल्याला द्यायचा आहे. मग 1 नंबरला COH ग्रुप आला, 2 नंबरला मिथाइल ग्रुप आला. मग 2 नंबरला मिथाइल आहे म्हणजे 2 मिथाइल. आणि मग आता कार्बन ॲटम जर तुम्हाला स्टेट चेन मध्ये किती दिसत आहेत, तर 3 दिसत आहेत. मग 3 कार्बन ॲटम स्टेट चेन मध्ये असते म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह झाला, तर प्रोपेनचा झाला. आणि प्रोपेन मधून E काढून टाकला आणि काय जोडलं, OIC ऍसिड. म्हणजे याचं नाव काय होईल, 2 मिथाइल प्रोपॅनोइक ऍसिड. ठीक आहे. 2 मिथाइल प्रोपॅनोइक ऍसिड और आयसो ब्यूटॅरिक ऍसिड. ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल घेऊ. CH3 CH2 thrice and COOH. आता मी काय केलं बघा, आणखी एक कार्बन ॲटम वाढवलाय. म्हणजे मी CH2 3 टाइम्स लिहिले. याचा अर्थ काय, तर CH2 म्हणजे CH3 आणि COH. म्हणजे टोटल कार्बन ॲटम किती लिहिलेत मी, तर हा 1 आणि 3 हे 4 आणि 1 5. ठीक आहे. 5 कार्बन ॲटम लिहिलेत. आता व्हॅलेरियम नावाचं जे प्लांट जे आहे, व्हॅलेरियम, VALERIUM
LERIUM. व्हॅलेरियम नावाचं जे प्लांट जे आहे, या प्लांटचे रूट्स जे असतात, ठीक आहे, म्हणजे त्याची जी मुळं जी असतात, त्या मुळांच्या मध्ये तुम्हाला हे ऍसिड जे हे ऍसिड सापडतं आणि म्हणून याचं नाव जे आहे ते व्हॅलेरिक ऍसिड. ओके, व्हॅलेरिक ऍसिड. ओके, याचं नाव काय तर व्हॅलेरिक ऍसिड. आता युपॅक सिस्टीममध्ये पुन्हा एकदा जर तुम्ही बघितलं तर कार्बन ॲटम किती आहेत, तर 1 आणि 3 4 आणि 1 5. आणि 5 कार्बन ॲटम म्हणजे कोण, तर पेंटेन. म्हणजे अल्केन कोण, तर पेंटेन. PENTANE, पेंटेन. त्यातलं ई काढून टाकला आणि पुढे काय जोडलं, तर OIC ऍसिड. त्यामुळे याचं नाव काय होईल, तर पेंटॅनोइक ऍसिड. सो दिस इज कॉल्ड एज पेंटॅनोइक ऍसिड और व्हॅलेरिक ऍसिड. मग व्हॅलेरिक ऍसिड जे आहे ते कॉमन सिस्टीम मधलं नाव आणि युपॅक सिस्टीम मधलं जर नाव बघितलं तर पेंटॅनोइक ऍसिड. आता यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, कॉमन सिस्टीम मध्ये तुम्हाला शेवट जो आहे तो कशाने झालेला आहे बघा, तर IC ऍसिड न झालेला आहे. कॉमन सिस्टीम मध्ये शेवट जो आहे, कुठल्याही कंपाऊंडचा शेवट जो आहे त्याच्या अलीकडे काही असेल, पण शेवट जो आहे तो कशाने झालेला आहे, तर IC ऍसिड. ठीक आहे, कॉमन सिस्टीम मध्ये शेवट कशाने झालाय, तर IC ऍसिड ने शेवट जो आहे तो शेवट झालाय. वाइल इन केस ऑफ युपॅक सिस्टीम द एंड इज विथ OIC ऍसिड. OIC ऍसिड. ठीक आहे, म्हणजे युपॅक सिस्टीम मध्ये शेवट कशाने होतं, तर OIC ऍसिड नव्हतं. इथं बघा अल्कॅनोइक ऍसिड म्हटले. ओके, अल्कॅनिक नाही म्हटलं तर अल्कॅनोइक ऍसिड, म्हणजे शेवटी OIC ऍसिड जे ते ऍसिड आलेलं आहे. सो आता पुढचं एक्झाम्पल घेऊ. आणखी एक कार्बन ॲटम वाढवूया. CH3 CH2 4 times and COOH. आता आपलं पुढचं जे एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं तर आणखी एक कार्बन ॲटम आपण जो आहे तो वाढवलेला आहे. CH3 CH2 4 times and COOH. म्हणजे ओव्हरऑल जर कार्बन ॲटम मोजले तर हे 4, हा 5 आणि 1 6, टोटल 6 कार्बन ॲटम जे आहेत ह्याच्यामध्ये आहेत. आता याचं कॉमन सिस्टीम मध्ये नाव काय आहे, तर इट इज कॉल्ड एज कॅप्रोइक ऍसिड. ठीक आहे, कॉमन सिस्टीम मध्ये नाव आहे कॅप्रोइक ऍसिड. आता कॅपर याचा अर्थ गोट फॅट, म्हणजे थोडक्यात काय तर बकऱ्याचं जी चरबी जी असते ती बकऱ्याची चरबी. तर बकऱ्याच्या चरबीमध्ये आपल्याला हे ऍसिड जे हे ऍसिड आपल्याला सापडतं आणि देअरफॉर द नेम इज गिवन आफ्टर द गोट फॅट अँड दॅट इज नथिंग बट कॅप्रोइक ऍसिड. ठीक आहे, तर याचं नाव जे आहे कॉमन सिस्टीम मध्ये कॅप्रोइक ऍसिड. आणि युपॅक सिस्टीम मध्ये जर तुम्ही बघितलं तर टोटल 6 कार्बन ॲटम असल्यामुळं 6 कार्बन ॲटमचा अल्केन जो आहे तो हेक्झेन आहे. हेक्झेन मधून ई काढला आणि OIC ऍसिड जोडलं, दॅट इज हेक्झॅनोइक ऍसिड. तर अशा पद्धतीने आपण ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या जे नॉमेनक्लेचर जे ते नॉमेनक्लेचर आपण बघत होतो. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आपण नॉमेनक्लेचरमध्ये कंपाऊंड्स खूप घेतलेले आहेत किंवा एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स भरपूर आपण घेतलेले आहेत. तर आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल्स घेतले, या एक्झाम्पल्समध्ये आपण काय केलं होतं, तर प्रत्येक वेळेला एक 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 कार्बन ॲटम जो आहे तो वाढवत गेलो आणि त्यांचं अगोदर कॉमन सिस्टीममध्ये नाव कशा पद्धतीने दिलेलं आहे आणि नंतर युपॅक सिस्टीममध्ये आपण कशा पद्धतीने आलो हे आपण बघितलं. आता काही एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स मी असे केले, 2 एक्झाम्पल्स इथे घेतले की जिथं आपल्याला कार्बनची चेन जी आहे त्या चेनमध्ये मी कोणीतरी एखादा सबस्टिट्युएंट जो आहे तो सबस्टिट्युएंट मी ऍड केलेला आहे. म्हणजे एखादा ग्रुप जो आहे तो ग्रुप मी ऍड केलाय. उदाहरणार्थ हे जर कंपाऊंड बघितलं CH3 CH2 CHBr अँड COOH. ठीक आहे, हे जर समजा कंपाऊंड जर समजा बघितलं तर या कंपाऊंड मध्ये तुम्हाला असं दिसतंय, तर आपल्याला इथं एक सबस्टिट्यूएंट कोण आहे, तर Br जो आहे हा Br एक ऍडिशनल सबस्टिट्यूएंट म्हणून आपल्याकडे आलेला आहे. ओके, आणि मग आता याचं नाव काय, तर टोटल कार्बन ॲटम जर तुम्ही बघितले तर 1 2 3 आणि 4. 4 कार्बन ॲटम असलेलं जे ऍसिड जे आहे त्याला आपण म्हणतो ब्युटॅरिक ऍसिड. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो काय, तर ब्युटॅरिक ऍसिड. आणि मग आपल्याला ज्या वेळेला तुम्ही
नंबरिंग करता युपॅक सिस्टीम मध्ये आपण नंबरिंग करत असतो आणि कॉमन सिस्टीम मध्ये काय करतात तर फंक्शनल ग्रुप जो असतो त्याच्या शेजारचा कार्बन आयटम जो आहे त्याला आपण म्हणतो अल्फा कार्बन आयटम. ठीक आहे. नंतर हा बीटा असेल, हा गॅमा असेल, मग डेल्टा वगैरे अशा पद्धतीने आपण पुढे पुढे सरकत जातो. मग आता बघा अल्फा पोझिशनवर तुम्हाला बीआर दिसतोय म्हणजे अल्फा ब्रोमो आणि नंतर मग काय तर ब्युटॅरिक ऍसिड. सो दिस इज अल्फा ब्रोमो ब्युटॅरिक ऍसिड. आणि युपॅक सिस्टीम मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे अल्फा बीटा शब्द न वापरता आपण डायरेक्टली काय करतो तर नंबरिंग करतो. आणि नंबरिंग करत असताना तुम्ही नंबर जे आहे ते 1 2 3 आणि 4 म्हणजे नंबरिंग करत असताना COH ला देखील आपण प्रेफरन्स मध्ये घेत असतो. आणि आता 2 नंबरला तुम्हाला बीआर दिसतोय म्हणजे 2 ब्रोमो आणि टोटल कार्बन आयटम 4 असल्यामुळं ब्युटॅनोइक ऍसिड. ठीक आहे. सो दिस इज 2 ब्रोमो ब्युटॅनोइक ऍसिड. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल जर बघितलं तर CH3 CH CH3 आणि COOH. आता याचं कॉमन सिस्टीम मध्ये नाव काय होईल बघा तर आपल्याला माहिती आहे की दिस इज द फंक्शनल ग्रुप. सो दिस कार्बन आयटम विल बी अल्फा कार्बन आयटम अँड दिस विल बी बीटा कार्बन आयटम. आणि टोटल कार्बन आयटम किती आहेत तर हे स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आयटम आहेत म्हणून ब्युटॅरिक ऍसिड झालं. आणि अल्फा पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे, बीटा पोझिशनला पण मिथाइल ग्रुप आहे आणि म्हणून अल्फा बीटा 2 मिथाइल आहेत म्हणून डाय मिथाइल आणि नंतर ब्युटॅरिक ऍसिड. सो दिस इज अल्फा बीटा डाय मिथाइल ब्युटॅरिक ऍसिड. आणि जर युपॅक मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही इथं नंबरिंग करू शकता. आणि मग तुम्हाला 2 नंबरला मिथाइल दिसतोय, 3 नंबरला मिथाइल दिसतोय म्हणजे 2 3 डाय मिथाइल आणि मग टोटल 4 कार्बन आयटम म्हणून ब्युटॅनोइक ऍसिड. सो 2 3 डाय मिथाइल ब्युटॅनोइक ऍसिड. म्हणजे एखाद्या वेळेला कंपाऊंड मध्ये जर असे सबस्टिट्यूएंट आले तर कशा पद्धतीने नावं द्यायची हे जे ते आपण बघितलं. आता यानंतर मी आणखी 1-2 एक्झाम्पल जे ते 2 एक्झाम्पल्स इथं घेतलेले आहेत आणि त्या एक्झाम्पल्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की मी कार्बन आयटमची संख्या प्रचंड वाढवलेली आहे. आता उदाहरणार्थ समजा इथं जर मी घेतलं CH3 CH2 14 टाइम्स 14 वेळेला इथं CH2 जो आहे तो CH2 नंतर COH म्हणजे टोटल कार्बन आयटम संख्या किती झाली तर 1 आणि हे 14 14 ने 1 15 15 ने 1 16 म्हणजे टोटल 16 कार्बन आयटम्स मी घेतलेले आहेत. म्हणजे मी म्हणेन 16 आहे. ओके. किंवा मी असं लिहितो C15. H किती होतील बघा हे COH मी बाजूला ठेवतोय. ओके. H किती होतील तर 14 दूनी 28 आणि 3 31 म्हणजे H31 आणि मग पुढे COOH म्हणजे C15 H31 COOH. आता हे जे ऍसिड जे आहे ते पाम तेलामध्ये सापडतं आणि म्हणून याला म्हटलेलं आहे पामिटिक ऍसिड. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज पामिटिक ऍसिड. आणि हे जर समजा आपल्याला युपॅक सिस्टीम मध्ये जर समजा आपल्याला जर जायचं असेल तर टोटल नंबर ऑफ कार्बन आयटम्स किती तर हे 15 आणि 16 म्हणजे 16 आहेत. आणि 16 कार्बन आयटम असलं अल्केन जे आहे दॅट इज हेक्साडेकेन. त्याला काय म्हणतात हेक्साडेकेन. आता बघा नाव काय दिले हेक्साडेकेन म्हटलेलं आहे. ई काढले आणि OIC ऍसिड जोडले. सो दिस इज हेक्साडेकॅनोइक ऍसिड. ठीक आहे. सो पामिटिक ऍसिड इज ऑल्सो कॉल्ड एज हेक्साडेकॅनोइक ऍसिड. आता हे उदाहरण घ्यायचं कारण काय तर ज्यावेळेला आपण बायोमॉलिक्युल्स हा टॉपिक स्टडी करणार आहे त्या बायोमॉलिक्युल्स मध्ये तुम्ही ऑइल्स आणि फॅट्स हा एक आर्टिकल जे ते आर्टिकल स्टडी करणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पामिटिक ऍसिड जे आहे ते पामिटिक ऍसिड तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. पाम तेलामध्ये ते असतं. आता पुढचं जे आहे शेवटचं एक्झाम्पल अँड दॅट इज CH3 CH2 16 टाइम्स. ठीक आहे. म्हणजे CH2 16 वेळेला आहे. CH3 नंतर CH2 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 असं 16 वेळेला आणि नंतर मग पुन्हा COH. म्हणजे इट इज अ स्ट्रेट चेन कंपाऊंड. सरळ लांब लचक कंपाऊंड जे हे कंपाऊंड आहे. आणि हे जे कंपाऊंड जे आहे तर याला म्हणतात स्टिअरिक ऍसिड. हे खोबरेल तेलामध्ये हे जे आहे हे तुम्हाला सापडतं. ठीक आहे. आणि खोबरेल तेलामध्ये सापडत असल्यामुळे याचं नाव आहे स्टिअरिक ऍसिड. आणि युपॅक सिस्टीमकडे तुम्ही जर केलात तर युपॅक सिस्टीम मध्ये तुम्हाला असं दिसेल की टोटल कार्बन आयटम 16 आणि 1 17 आणि 1 18. ठीक आहे. आणि 18 कार्बन आयटम अल्केन कोण तर ऑक्टाडेकेन.
आणि म्हणून याचं नाव ऑक्टा डेकॅनोइक ऍसिड. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द नॉमेनक्लेचर ऑफ ॲलिफॅटिक. बघा मी काय म्हणतोय, ॲलिफॅटिक मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड्स. ॲलिफॅटिक मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड्स. आपण आतापर्यंत जे एक्झाम्पल जे घेतले त्याच्यामध्ये आपण काय केलं तर ॲलिफॅटिक मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड जे हे यांचे एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स घेतले. त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये ॲरोमॅटिक मोनोकार्बोक्सिलिक ऍसिडचे 1-2 एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स घेणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मग डायकार्बोक्सिलिक ऍसिड आणि ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड यांचे एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स आपण घेणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.